नमस्कार. ग्लोब स्कोपच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा एपिसोड आम्ही मुद्दामून मराठीमध्ये घेत आहोत कारण की बऱ्याच स्टुडंट्सच्या कमेंट झाल्या, रिक्वायरमेंट झाल्या की मॅम इंग्लिशमध्ये तर सांगितलं तुम्ही, पण थोडंसं मराठीत सांगितलं तर आमच्या पालकांना सुद्धा त्या बाबतीत इन्फॉर्मेशन मिळेल, त्यांना सुद्धा अजून जास्त गोष्टी कळतील. म्हणून आजचा एपिसोड आपण मराठीत करतो. सो आजचा विषय आपण मी म्हटलं तसं की डॉक्युमेंट्स काय काय लागतील ह्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत किंवा ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देणार आहे. तर नॉर्मली स्टुडंट्सना वाटतं की सर्टिफिकेट्स खूप सारे असतील तर त्याची आवश्यकता असते ॲडमिशन्सना किंवा ॲप्लिकेशन्सना वगैरे. ऑफकोर्स तो एक भाग आहे, पण इम्पॉर्टंटली आपल्याला बेसिक डॉक्युमेंट्सचं क्लॅरिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या अगदी 10वी पासून 12वी बॅचलर्स, आणखीन मग पुढचे अजून काही तुम्ही जर कोर्सेस केले असतील, काही एज्युकेशन घेतलं असतील, तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला खूप आवश्यक असतात ॲप्लिकेशन्स करण्यासाठी. हे झालं मास्टर्सच्या विषयी. जर काही स्टुडंट्स असे असतात की ज्यांना अंडरग्रॅज्युएट स्टडीज करायला जायचं आहे, तर त्या मुलांना अगदी 9वीचं सुद्धा मार्कशीट दाखवावं लागतं. सो आयडियली इफ इट इज अ अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम, आपल्याला 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि मग अजून तुम्ही काही CET किंवा JEE जे काही घेतलं असेल त्या सगळ्या मार्कशीट्स हे प्रेझेंट करायला लागतं. मास्टर्सच्या बाबतीत 10वी, 12वी तुमचे बॅचलर्सचे सगळे मार्कशीट, सर्टिफिकेट, सगळं. एक्सपिरियन्स काही जर तुम्ही घेतला असेल किंवा काही इंटर्नशिप केली असेल किंवा काही चांगले प्रोजेक्ट्स केले असतील, तर त्या संदर्भात सगळे सर्टिफिकेशन्स, लेटर्स ऑफ रेकमेंडेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑफिशियली लागतील. आणि मग तुमचे पर्सनल डॉक्युमेंट्स म्हणजे कुठले, तर पासपोर्ट आला ऑफकोर्स. त्याबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा रेझ्युमे किंवा त्याला आपण म्हणतो CV. आता रेझ्युमेमध्ये असं आहे की तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या काही अचीवमेंट्स केलेल्या असतील, अगदी छोट्या छोट्या अचीवमेंट्स असतील, पण की ज्या वाखाणण्याजोग्या असतील, त्या जरूर तुमच्या रेझ्युमेमध्ये मेन्शन करा. कारण त्या बेसिसवरच युनिव्हर्सिटीला कळतं की तुम्ही बाकीच्या क्राऊडपेक्षा कसे वेगळे आहात. सो तुमचा रेझ्युमे अपडेटेड असणं आणि तो टू द पॉईंट, प्रोफेशनली करेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आणखी त्याबरोबर लेटर्स ऑफ रेकमेंडेशन. सो तुमचे जे काही प्रोफेसर्स असतील किंवा सध्याच्या इन्स्टिट्यूशनचे प्रोफेसर्स असतील किंवा समजा तुम्ही वर्क एक्सपिरियन्स घेतले तर तुमचे इमिजिएट बॉस असतील, मॅनेजर असतील, ह्यांचं रेकमेंडेशन जर तुम्हाला मिळू शकलं तर त्याहून चांगलं काही दुसरं असू शकत नाही. सो मेक इट अ पॉईंट, प्रयत्न करा की तुमच्या बॉसकडून तुम्हाला रेकमेंडेशन मिळेल किंवा तुमच्या टीचिंग प्रोफेसर्सकडून तुम्हाला रेकमेंडेशन मिळेल. तिसरा जे डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, पर्सनल डॉक्युमेंट, ते म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. आता स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करता फॉरेन एज्युकेशनसाठी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा त्या युनिव्हर्सिटीला हे जाणून घ्यायचं असतं की तुम्हाला तिकडे येऊन का शिक्षण करायचं आहे किंवा तुम्हाला तिकडे जाऊन हा पर्टिक्युलर कोर्स का करायचा आहे. त्याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ पर्पज. जे तुमची सगळी कारणं, आणखीन तुमचे जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत ते सगळे तुमचे एसे फॉर्मॅटमध्ये येतात. आणि आय थिंक ह्या डॉक्युमेंट्सच्या बेसिसवर आपण इनिशियली ॲप्लिकेशन्स वगैरे चालू करू शकतो. तिथून पुढे एकदा का तुमचे ऑफर लेटर्स आले, जेव्हा तुम्ही डिसाईड कराल की कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचे, तिथून पुढे मग तुमचे फायनान्स डॉक्युमेंट्स चालू होतील. मला असं वाटतं की फायनान्स डॉक्युमेंट्ससाठी आपण पर्सनली भेटून बोललो तर जास्त बरं होईल, कारण की प्रत्येक स्टुडंट आणि प्रत्येक फॅमिली बॅकग्राऊंडनुसार थोडेसे ते डॉक्युमेंट्स चेंज होत जातात. सो जरूर भेटूया आणि आमच्या व्हिडिओजना लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ऑल द बेस्ट.